अमित शहाने जे उत्तर वापरलेले आहे हे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत। त्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजित केलेला है। आंबेडकर उस हर दोषी की आवाज है। आंबेडकर ये धर्मांतर करके बौद्ध बने थे और बाबा साहब ने बौद्ध धर्म लेने के बाद में हम ये कहते हैं कि वो स्वर्ग नरक ये कल्पना में बिलीव नहीं करते हैं। अमित शाह जी ने जो स्वर्ग नरक के बारे में बोला है ये बिल्कुल गलत है, क्योंकि बाबा साहब ये उस परंपरा को नहीं मानते थे, इसलिए बाबा साहब का अपमान हुआ है। बाबा साहब ये इन सब परंपराओं में बिलीफ नहीं करते थे, वो बौद्ध बन गए थे। और अमित शाह ने जानबूझ के वहाँ पे बोला गया कि अगर इतनी बार नाम लोगे तो आपको स्वर्ग प्राप्त होगा, प्राप्त होगा। ये बाबा साहब का अपमान है, इसीलिए हमने आज का निषेध मोर्चा किया है, निषेध दखल करने के लिए। अमित शाह मनुवादी मानसिकतेतून आलेला हा देशाचा गृहमंत्री असला तरी हा देशाचा अमित शाह हे देशाचे गृहमंत्री जरी असले तरी हे मनुवादी मानसिकतेतून आलेले भाजप आणि RSS ची पिलावळ आहे। यांच्या पोटात एक असतं आणि ओटात एक असतं। त्यांनी किती जरी संविधान जरी केलं तरी ते संविधानाच्या दुश्मन आहेत। हे संविधान तोडफोड करायला निघालेले आहेत। शेवटी त्यांच्या तोंडातून ते निघालंच। बाबासाहेबांनी स्वर्ग आणि नरकाच्या संकल्पनेच्या पलीकडे इकडचा जो वंचित समाज होता याला नेऊन ठेवलेलं होतं। त्यांनी असं म्हटलं की आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, आप क्या आंबेडकर, ये तो फैशन बन गई है, अगर इतना नाम लेते तो आप स्वर्ग मिल जाता था। यांनी 7 जन्म तक स्वर्ग मिळता था। बाबासाहेबांनी 7 जन्म सगळ्यांच्या पिढ्यांचा उद्धार केलेला आहे आणि या स्वर्ग नरकाच्या संकल्पनेतून बाहेर काढलेले आहे। त्यामुळे अमित शहाचा निषेध झालाच पाहिजे। त्याचबरोबर 2014 नंतर BJP RSSचं जे सरकार आलं त्याच्यामधून अनेक दलितांवर अत्याचार होतात। ते परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जो पोलिसांकडून हत्या झाली त्याचा सुद्धा निषेध व्हायला पाहिजे। आणि या सगळ्यांना हे भाजप सरकार पुरस्कृत आहे आणि अमित शहाचा निषेध करण्यासाठी आम्ही आजची निषेध मोर्चा काढलेला आहे। समाज कसा आहे लक्षात घ्या। आम्हाला कुठल्याही देवाने आमच्या हात लावला नाहीये। जे काही संविधानाने लक्षात घ्या। आता 200 आले तरी सुद्धा त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य केलं आहे। जर ह्याच लोकांना जर तुम्ही बहुमत दिलं असतं त्यांनी काय केलं असतं। एक गृहमंत्री असताना अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे। पण मला तरी कुठेतरी असं वाटतं की पार्लमेंटमध्ये आमची जी लोक आहेत संविधानातून ज्यांना फायदा झाला आहे असे 50% लोक तिथे पार्लमेंटमध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये असताना हे काहीच करत नाही आहे। तो गप्प करून बसलेले आहे, अत्यंत निषेधार्थ आहेत। मला वाटतं ही लढाई आता फक्त आंबेडकरवाद्यांनी नव्हे तर देशातल्या तमाम जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि ह्या घटनेचा निषेध केला पाहिजे। कारण राज्यघटना आणि बाबासाहेब हे कुठल्या समाजापुरते मर्यादित नाही आहे, यांना खुलं केलेलं आहे आपण। आणि मला असं म्हणायचं आहे आम्ही सर्व भारतीयांनी एकत्र आलं पाहिजे आणि संविधानाचा उद्घोष झाला पाहिजे। आधा काट कर मन, लेकिन हमने सुना है संसद में अमित शाह ने बोला है कि भाई अम्बेडकर 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 एक फैशन हो गया है। हाँ, ये भगवान का अगर ना इतना ही नाम लेते तो 7 जन्म तो आपको स्वर्ग मिल जाता था। ये स्टेटमेंट है अमित शाह का और सब वायरल हुआ है। हाँ, वो सब वायरल हुआ है। तो अमित शाह के दिल में जो बाबा साहेब अम्बेडकर के लिए जो नफरत है वो नफरत उभर के बाहर आ गई है। हाँ, जो बोलते थे कि हम अम्बेडकर का सम्मान करते हैं, ये सम्मान करते हैं तुम। हाँ, बाबा साहब का ये सम्मान करके क्या बाबा साहब का तुमने ऐसा मजाक बना के रखा है बाबा साहब का। हाँ, बाबा साहब का मजाक बना के रखा। बाबा साहब के वजह से आप वो पद पे है, बाबा साहब के संविधान के वजह से आप वो पद पे, सब पद, चाय वाला भी मुख्यमंत्री बनाए, आप भी उधर गृह मंत्री बने। और बाबा साहब के लिए इतने दिल में मनुवाद तुम्हारे दिल में भरा हुआ है। मनुवाद जो है वो शतकों से आरंभ है, मगर उसका जो दिल में जो तुम्हारे है वो अभी तक जिंदा है।
मनुवाद का जो जहर है वो अभी तक जिंदा है। मनुवाद की जो शिक्षा है, गैर बराबरी, वर्ण व्यवस्था, जाति व्यवस्था, ये जो मनुवाद की जो व्यवस्था है, मनुवाद के जो विचार है, वो अभी तक ऐसे ही है। मनुवाद की जो शिक्षा है वो कुछ लोगों के दिल में अभी भी है, मौजूद है। इसके लिए उसका प्रतीक जो है अमित शाह के जबान से निकला हुआ है, वो कांग्रेस और ये हमको कुछ मालूम नहीं है। अमित शाह ने जो वक्तव्य किया है वो उसको लेके हम लोग उनका निषेध करते हैं। उनको इस्तीफा देना चाहिए। बाबा साहब का, अम्बेडकर का इतना नीचे स्तर पे आके उन्होंने बराबरी किया। अरे बाबा साहब ने तो सब जो बहुजन है, कामगार है, कष्टकरी है, वो सबको इधर ही स्वर्ग दिया है, इधर ही स्वर्ग दिया है। हमको तो इस बहुजन, कामगार, कष्टकरी को नर्क के समान वो मनुवाद ने रखा था इस देश में। इस देश में मनुवाद ने नरक के समान रखा था। बाबा साहब ने पृथ्वी पर स्वर्ग लाया है उनके लिए। और ये संविधान की वजह से आज जो बहुजन है, कामगार है, कष्टकरी है, जो महिला है, महिला को भी संविधान ने अधिकार दिया है। महिला को भी मनु ने एकदम नीचे स्तर तक गिराया था, उसको दुय्यम स्थान दिया था। तो संविधान हमारे लिए सर्वोच्च है। संविधान के वजह से आप भी है, सब पुलिस है, सब जितने भी नागरिक है वो संविधान से है। संविधान से उनके जिंदगी में स्वर्ग उतरा है। इसलिए मैं अमित शाह से कहता हूँ कि आपने जो वक्तव्य किया है वो बहुत ही निंदनीय है। मनुवाद को जिंदा रखा हुआ है। जो मनुवाद अपन बोलते कि वो भूतकाल में गया, मगर वर्तमान में अभी भी मौजूद है। वो मनुवाद अभी भी वर्तमान में मौजूद है, भूतकाल में नहीं गिरा। बाबा साहब अम्बेडकर ने आज ही के दिन वो मनुस्मृति का दहन किया था, फिर भी लोगों के दिल में अभी भी वो जिंदा है मनुवाद के जो पैरोकार है उन्होंने संविधान को विरोध किया है। 47 ने संविधान को विरोध किया है, उसने बाबा साहब का विरोध किया है, बाबा साहब का पुतला जलाया है, संविधान की प्रत जलाई हुई है 1947 में। तो अभी तक उनके दिल में वो मनुवाद का जहर भरा है। तो हमको विनंती है कि आप राजीनामा दे दो। हम कांग्रेस को भी, कांग्रेस और बीजेपी, ये क्या, कांग्रेस ने भी बाबा साहब को 40 साल तक भारत रत्न नहीं दिया था, वो भी हमें मंजूर है। उसने भी राजनीति किया है, बाबा साहब को मान सम्मान नहीं दिया था। मगर ये बोलते हैं ना कि हमने दिया है, तो भारत रत्न उन्होंने नहीं दिया है, भारत रत्न वीपी सिंह ने दिया है। उनके राज में भारत रत्न नहीं मिला है बाबा साहब को। और बाबा साहब के नाम के पीछे वो राजनीति करते तो ये बराबर नहीं है। उनकी राजनीति संविधान के ऊपर चलनी चाहिए। मनुवाद को गाड़ दो। अगर देश को आगे बढ़ाना है, देश को अगर महासत्ता बनाना है, देश को अगर विश्व गुरु बनाना है, तो आपको संविधान के साथ ही चलना पड़ेगा। जो संविधान का मूल्य है, जो बहुमूल्य मानवीय मूल्य है, समता, स्वातंत्र, बंधुभाव और न्याय, ये बहुमूल्य मानवीय मूल्य के ऊपर ही ये देश चलेगा, तो ही आगे बढ़ेगा। नहीं तो इस देश में क्या होगा वो मालूम नहीं है। इस देश को आप गृह युद्ध की तरफ ले जा रहे हो। इतना ही मैं आपसे कहना चाहता हूँ, आप राजीनामा दे दो। आप वो लायक नहीं है उस पद के लिए। तो मैं यही बात करना चाहता हूँ इस मुकाम पे। जय भीम, नमो बुद्धाय। खरं म्हणजे देशाचा एवढा मोठा होम मिनिस्टर अशा प्रकारचं वक्तव्य करणं हा सर्वात मोठा निंदनीय बेस आहे। कारण देशाच्या होम मिनिस्टरने या देशामध्ये तळागाळात राहणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं सन्मान करायला पाहिजे। ते न करता एका विशिष्ट जातीबद्दल बोलणं आणि ते पण असं बोलणं की ज्या माणसामुळे दलित समाज, SC, ST, OBC समाज, जो तळागाळातला समाज आज या प्रगतीपथावर आहे, त्या माणसाचं नाव न घेण्यासारखं बोलणं हा अतिशय निंदनीय बेस आहे। आणि एवढे मोठे होम मिनिस्टर हे जर असं वक्तव्य करतात तर मला वाटतं हा जाणीवपूर्वक केलेलं वक्तव्य आहे। ह्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची ही भावना आहे। एखाद्या समाजाला कमी लेखणं आणि एखाद्या समाजाला उच्च लेखणं ही भावना कोणत्याही प्रकारे राजकारणामध्ये निवडून आलेल्या लोकांनी करू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे। दुसरी या ठिकाणी असं आहे की जी काही त्या सूर्यवंशीला मारहाण झाली, ही निव्वळ मारहाण नसून तर मला तर वाटते ती एक प्रकारची हत्या आहे।
एवढ्या क्रूर प्रकारे मारणं आणि एका दलित मुलाच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या फॅमिलीसमोर एवढं मारणं म्हणजे अक्षरशः त्या मुलाची हत्या करण्यासारखं आहे. आणि या सगळ्या दोन्ही गोष्टीचा मी आज या ठिकाणी निषेध करतो. जय भीम, जय बुद्ध. बाबासाहेब आंबेडकरांचा, गौतम बुद्धांचा. अमित शहाने जे वक्तव्य केलं हे आमच्या समाजासाठी सगळ्यात दुर्मिळ घटना आहे आणि याचा आम्ही निषेध केलेला आहे सर्व समाजाने. आम्ही ना कुठला पक्ष ना कुठलं काय, आम्ही हे सर्व आमचा संघर्ष हा आम्हाला बाबासाहेबांच्या रक्तामधून आम्हाला दिलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा आमच्या बापाबद्दल असे वक्तव्य येणार त्या टायमाला आम्ही या रस्त्यावरती समाज उतरणार आणि असेच आंदोलन वगैरे करणार. आणि सध्या तरी आम्ही शांततापणे आंदोलन करतोय. ज्या दिवशी आम्हाला काय असं वाटेल तेव्हा आम्ही मोठं आंदोलन पुढचं तयारी करणार आहेत. जय भीम सर्वांना. आपले नव्यान धम्मचक्र बुद्धविहार आणि आपले जे 35 संस्था आहेत त्या सगळ्यांनी आपण आक्रोश मोर्चा काढलेला आहे. आणि अमित शहाने जे वक्तव्य केलेलं आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांचा मार्ग हा अंधश्रद्धेवर नाही आहे, माणसाने माणसाशी कसं वागावं ह्याच्यावरती आधारित आहे. आणि अमित शहाने जाहीर माफी मागितली पाहिजे. अमित शहाने जाहीर माफी मागितली पाहिजे. त्यासाठी आम्ही शांततेचा आक्रोश मोर्चा काढत आहोत. कुठेही कोणाला काहीही धक्का न लागता आम्ही सर्व एकत्र, सर्व बौद्ध संघटना, सामाजिक संस्था एकत्र येऊन हे काम करत आहोत. तरी सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र. जय भीम साथियो. हे जे आज रॅली जे काढलेलं आहे, जे अमित शहाने जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या खिलाफ काढलेलं आहे. जेवढ्या काय बौद्ध संस्था आहेत सर्वांनी मिळून हे काढलेलं आहे. हे निंदनीय त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. ह्या वक्तव्याच्या खिलाफ आज हा आमचा जनाक्रोश मोर्चा आहे. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अमित शाह माफी मांगो, अमित शाह माफी मांगो, अमित शाह माफी मांगो. मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो. मुर्दाबाद, मुर्दाबाद. अमित शहानी देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी अत्यंत अवमानकारक असं वक्तव्य केलेलं आहे. घटनाकारांचं जे त्यांनी वक्तव्य केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, त्याचा आम्ही देशाचे नागरिक म्हणून जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि ताबडतोब अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी भावना आम्ही व्यक्त करतो. ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्याकडे 23 डिग्र्या आहेत, या देशाचं संविधान लिहिलं आणि यांना या BJP सरकारला मनुवाद पुन्हा आणायचा आहे. त्यामुळे ते जाणून बुजून जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानवांचा अपमान करत आहेत. या अगोदर त्यांनी बाबासाहेबांचाच नाही तर भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा फुलेंचा तसंच शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला होता. त्याच्यामुळे हे सरकारकडून नवीन नाही आहे. ह्या गोष्टी जाणीवपूर्वक महापुरुषांचा बदनाम करत आहेत ते. अमित शहानी पहिली गोष्ट, पहिले जे संविधानाचे क्युरेटर आहे, ज्यांनी संविधान बनवलेलं आहे, त्यांना त्या संविधानाला खूप क्रिटिसाइज केलं आहे आणि त्यांना परत खूप रिडिक्यूल केलं आहे संविधानाला. आणि परत आपल्या बाबासाहेबांबद्दल पण खूप ते कसे बोलले आहेत. आणि मेन म्हणजे पार्लमेंटमध्ये तुम्ही देवाचं कसं घेऊ शकता. पार्लमेंट हे सगळ्याच्या वेलफेअरसाठी जे कॉन्स्टिट्यूशन बनवलेलं आहे ते सगळ्यांच्या वेलफेअरसाठी बनवलेलं आहे. आणि तुम्ही पार्लमेंटमध्ये पहिली गोष्ट देवाचं डिव्हिनिटी अँड सायंटिफिक नॉलेज यू कांट कोरिलेट दॅट. आणि मेन म्हणजे ते परत सूर्यवंशीचा पण त्या सरांचा त्यांच्या फॅमिलीच्या समोर जाऊन त्यांची हत्या करण्यात आली. त्यांना एवढं त्रास देण्यात आला. तर वे दे टॉर्चर्ड हिम इज जस्ट, म्हणजे बोलतात ना, एकदम हत्या केली एकदम त्याची एकदम वाईट प्रकारे पूर्ण त्यांना टॉर्चर करण्यात आलं त्यांना. आणि मग परत अजून खूप सारं त्यांनी हे केलं. राम राम, काय राम तुम्ही बोलतात की फॅशन झाले, ते फॅशन नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांच्या मनात, ह्या जगात सगळ्यांच्या मनात बसले आहे. किती वेस्टर्न कंट्रीज, अमेरिका, ब्रिटिश, युरोप, किती साऱ्या त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. जिकडे आपल्या देशामध्ये बाबासाहेबांच्या झेंड्याला मान नाही दिला जात, तिकडे त्या अमेरिकाच्या व्हाईट हाऊस देशात आहेत. त्यांच्यामध्ये कॅनडाचा फ्लॅग आणि त्या बाबासाहेबांचा आपला ब्लू जय भीमवाला फ्लॅग त्यांच्या सोबत लावलेला आहे. खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. अमित शहाचं करायचं काय? अमित शहा मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.
एवढ्या मोठ्या जागेवर असलेल्या माणसाला एवढं बेकार वक्तव्य करताना शोभत नाही. बाबासाहेबांचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. बाबासाहेब कोणाला नकोय, कोणाला गरज म्हणून हवे तर कोणाला हा सगळ्यांना बाबासाहेब हवे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे जगभरामध्ये अनुयायी आहेत. त्या अनुयायांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. तर त्यानिमित्ताने हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि परभणीमध्ये जो अमानुष मारहाण करून सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे पोलीस कोठडीमध्ये, तर त्याबद्दलही निषेध आहे. सर्वप्रथम मी अमित शहा याचा तीव्र निषेध करतो. अमित शहाला खरोखर सर्वांसमोर येऊन सार्वजनिक माफी मागितली पाहिजे. कारण अमित शहाने ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या विरोधात जी स्टेटमेंट दिली, ही स्टेटमेंट अतिशय निंदनीय आहे. आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्याचा असणारा जो समाजाच्या बद्दल असलेली जी कीव आहे किंवा जो राग आहे किंवा ती त्याची तडफड या ठिकाणी व्यक्त होते. म्हणून आम्ही सर्व समाजामार्फत या ठिकाणी अमित शहाचा तीव्र निषेध या ठिकाणी मोर्चा घेतलेला आहे. आणि ह्या मोर्चाच्या माध्यमातून आमची भावना, आमचा राग आणि आमच्या सर्व तरुणांचा जो उद्रेक आहे, तो उद्रेक आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून सर्वांसमोर सरकारला आम्ही दाखवत आहोत. आगे बयान को आधा काट के दिखाने की जरूरत नहीं. अमित शाह का बयान पूरा अगर आप देखेंगे तो पूरे बयान में उसने एक ही चीज बोली है कि बाबा साहब के लिए हमने ये स्मारक बनाया, वो स्मारक बनाया. यानी तुम दिखाना चाहते हो कि बाबा साहब तुम्हारे स्मारक के यहाँ पर लिमिटेड है. अरे तुम्हारी औकात नहीं बीजेपी की कि बाबा साहब का स्मारक में बाबा साहब को सीमित किया जाए. वो आसमान है, वो समुंदर है, वो बाबा साहब के सामने जब फेल है. तो तुम्हारे यहाँ पे जो स्मारक और ये बता के जो गिनती दिखा रहे हो, आपने क्या उपकार किया क्या हमारे पे? अमित शाह ने उपकार किया क्या हमारे पे? क्या तुम्हारे बीजेपी ने उपकार किया हमारे पे? अरे तुम्हारी औकात नहीं है बीजेपी की, तुम्हारी औकात नहीं कांग्रेस की, जो बाबा साहब के पुतलों में बाबा साहब को सीमित करना चाहते हो, जो बाबा साहब को स्मारक में सीमित करना चाहते हो. ये अमित शाह उसकी लायकी नहीं है जो बाबा साहब के बारे में बोले. लेकिन बावजूद उसके अमित शाह ने ये बोला और भरी संसद में उसने बताया कि इस तरह से हमने बाबा साहब के ऊपर किया है. आपने उपकार किया है क्या बाबा साहब के? अरे बाबा साहब ने आपके ऊपर उपकार किया है. बाबा साहब की मेहरबानी है जो आप वहां पर पार्लियामेंट में बैठे, नहीं तो आप तरीबार हो. कोर्ट में नहीं, जेल में आपके बैठने की जगह है. तरीबार इंसान आज गृह मंत्री होकर बैठा है और वो बाबा साहब के बारे में बोलता है. उसकी लायकी नहीं, उसकी औकात नहीं है. तो कांग्रेस की बात है तो कांग्रेस को छोड़ो. कांग्रेस की औकात नहीं, कांग्रेस घर में बैठा है. आज कांग्रेस खाली बाबा साहब का नाम लेके राजनीति की रोटियां सेक रहा है. कांग्रेस भी और बीजेपी दोनों स्थापनाथ और नागनाथ है. दोनों भी एक ही थाली के चट्टे बट्टे और बाबा साहब का नाम लेके और अपनी राजनीति बनानी चाहती है.